प्रमोद पवार मध्ये आपलं स्वागत आहे. 2 वेळा कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला 3 वाजता, पण टेक्निकल इश्यू नेहमीप्रमाणे आपल्या ग्रामीण भागातला जो प्रश्न आहे नेटवर्कचा, त्यामुळे मी 3ला नेहमीप्रमाणे लाईव्ह सुरू करू शकलो नाही. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दर रविवारी किंवा शक्यतो अल्टरनेट संडे म्हणजे एक रविवार सोडून दुसऱ्या रविवारी मी तुमच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे विषय आपण घेतो, त्या विषयावर आपण चर्चा करतो आणि त्याची चांगल्या प्रकारे त्याचं प्रबोधन किंवा त्या विषयाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. माझा आवाज येत असेल असं मी गृहीत धरतो. तरी पण एकदा तुम्ही जर ऐकत असाल तर सांगा की आवाज येतो की नाही. म्हणजे जर नसेल येत तर तुम्ही सांगितलं तर आपल्याला त्यात दुरुस्ती करता येईल. कनेक्शनचा इश्यू आहेच. मित्रांनो, आजचा विषय आहे, तुम्ही वाचला असेल पोस्टमध्ये, की शहरातमध्ये म्हणजे दिल्लीला जे आंदोलन झालं, कॉकरोच जनता पार्टी सध्या जे ट्रेंडिंगमध्ये विषय आहे आपल्या सोशल मीडियावर आणि माध्यमांवरमध्ये पण, म्हणजे चॅनल्समध्ये पण आपण तोच विषय बघतो की कॉकरोच जनता पार्टी या तरुणांच्या आंदोलनाला कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे, कशा प्रकारे सगळ्या सोशल मीडिया किंवा सगळे न्यूज चॅनल्स या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या विषयावर किंवा कॉकरोच जनता पार्टीने जे काही सुरू केलं आहे सोशल मीडियावरची मोहीम, त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आजचा विषय तोच आहे की कॉकरोच जनता पार्टीचं शहरातलं आंदोलन आणि आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांची मानसिकता किंवा तरुणांची काय परिस्थिती आहे यावर आपण आज बोलणार आहोत. मी काही कुठल्या विषयाचा तज्ज्ञ नाही आहे, तुम्हाला कल्पना आहे, किंवा एखाद्या विषयावर मार्गदर्शन करणं किंवा त्याच्यावर व्याख्यान घेण्याइतपत ज्ञान माझ्याकडे नाही आहे. पण या समाज याचा अर्थ की आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे तिथे काय चाललं आहे, काय सुरू आहे, काय करणं गरजेचं आहे, काय बदल आवश्यक आहेत, याबाबतची थोडी समज असल्यामुळे मी या माध्यमाचा उपयोग करतो. माझी विनंती आहे की जर या फेसबुक लाईव्हवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया ते शेअर करा जास्तीत जास्त आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुम्हाला त्यातलं काय आवडलं, काय नाही आवडलं, किंवा त्यात काय बदल केला पाहिजे, कोणत्या विषयावर बोललं पाहिजे हे तुम्ही कृपया सांगितलं तर आपल्याला हे अजून चांगल्या पद्धतीने मांडता येईल. आता आपण थोड्या जन आंदोलनावर नजर टाकू की अशा पद्धतीची आंदोलनं फक्त आज पहिल्यांदा झालं का? परवा जे कॉकरोच जनता पार्टीचं 6 जूनचं जे आंदोलन झालं, अभिजित दिपके नावाच्या तरुणाने, जो मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि त्याने अमेरिकेमध्ये तो बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे आणि तिथनं त्याने जे सोशल मीडियाचं जे जाळं उभारलं किंवा जी चळवळ सुरू केली त्याचा सगळा परिपाक म्हणून परवा 6 जूनला इथे एक आंदोलन झालं, कुठे दिल्लीला जंतर मंतरला. आता अशा पद्धतीची आंदोलनं आपण पहिल्यांदा बघतोय का? तर नाही. म्हणजे जेव्हा भारत छोडो आंदोलन झालं 1942ला, तेव्हा पण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर आलेले, विद्यार्थ्यांची ती क्रांती मोठ्या प्रमाणात तेव्हा पाहायला मिळाली होती. नंतर नवनिर्माण आंदोलन 1974ला झालं, त्यावेळेस गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि महागाई विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे तिथलं राज्य सरकार बरखास्त करण्याची वेळ आली होती. JP म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल कोणाला माहीत नसेल असं नाही, सर्व परिचित असा लोकनेता असलेले जयप्रकाश नारायण जे होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. युवकांनी भ्रष्टाचार आणि हुकुमशाही विरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा दिला आणि त्यानंतर पुढं आणीबाणीच्या विरोधात त्यांनी मोठं आंदोलन उभारलं आणि नंतर तुम्ही बघितलं की जनता पार्टी त्या काळची, म्हणजे आताची जी BJP आहे त्यावेळेस जनसंघ, जनता पार्टी असे सगळे जे निर्माण त्यांनी झालं आणि मग सत्ता मिळवेपर्यंत किंवा इंदिरा गांधींची सत्ता, तेव्हा इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये जी काही एकाधिकारशाही होती आणि ती उलथवण्याचं काम देखील या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आंदोलनाने केलं, हे नाकारता येणार नाही. मंडल आयोगासाठी अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. देशभरात तेव्हा निदर्शनं झाली होती. निर्भया प्रोटेस्ट ज्या होत्या, महिलांच्या ज्या निर्भया अत्याचार जो झाला त्यावेळेला जेव्हा आंदोलन झालं तेव्हाही खूप मोठ्या प्रमाणात तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यालाही खूप मोठं कव्हरेज मिळालं. त्याचबरोबर सिटिझनशिप अमेंडमेंट जी प्रोटेस्ट होता त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दिसले आपल्याला. नागरिकत्व कायदा जो काढला, अग्निपथ योजना जेव्हा आली त्यावेळेस युवकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि भरतीसाठी महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये जेव्हा अशा पद्धतीने पेपरफुटीच्या घटना घडल्या तेव्हा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं आंदोलन आपण भारतात पाहायला मिळालं आपल्याला. आता हे मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्या देशामध्ये
सत्तेचं परिवर्तन करणं किंवा एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीची सत्ता उलथवण्यासाठी तरुणांनी एकत्र येणं हे नवं नाही आहे. ती आपल्या भारताची कदाचित परंपरा आहे की अशा पद्धतीने जेव्हा अतिरेक होतो कुठल्याही गोष्टीचा, अशा पद्धतीने जेव्हा कुठल्याही प्रकारचा सत्ताधीश असतो तो उन्माद करतो, तेव्हा त्याविरोधात आंदोलन उभं राहतात. आता आपला हा मुद्दा राष्ट्रीय नाही, म्हणजे राष्ट्रीय नाही याचा अर्थ असा की आपण राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणं हे आपण टाळतो. त्याचं कारण असं की आपण ज्या भागात काम करतो त्या भागातले प्रश्न ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे, प्राधान्य असलं पाहिजे असं मी मानतो. म्हणजे रोज घरात बसून किंवा सोशल मीडियावर आणि माध्यमांसमोर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाषण करणारे नेते आपण बघितले, भाष्य करणारे की बाबा इराण युद्धाचं काय झालं, अमेरिकेची भूमिका काय, जागतिक अर्थव्यवस्था काय, या सगळ्या गोष्टीवर बरीच लोक बरळत असतात. हिंदुस्तान, पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम, अफगाणिस्तान, हे ते, मोसाद, इस्रायल. माझं म्हणणं आहे की त्यावर बोलणारी मोठ्या संख्येने लोक असल्यामुळे आपण त्यावर बोलत नाही, कारण त्यावर बोलणारी लोक खूप आहेत. आपण कशावर बोलतो की आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात, आपल्या शेजारी, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावात इथल्या सर्वसामान्य माणसाला काय फेस करावं लागतं, काय भोगावं लागतं, तो आपला प्रमुख मुद्दा असला पाहिजे. कारण आम्ही कार्यकर्ते आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलण्यासाठी नेते खूप आहेत. आम्ही कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते त्या अँगलने विचार करतात, त्या अँगलने आम्ही विचार करतो. आता आजचा आपला विषय काय की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन ते शहरात झालं आणि ग्रामीण भागातील तरुण. आता आपण काय पहिल्यांदा आपण बघितलं असेल की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन कसं झालं, तर एका न्यायाधीशांनी आपल्या एका आर्ग्युमेंट म्हणजे एका केस चालू असताना एका न्यायनिर्णयाच्या घोषणेच्या वेळेस किंवा त्यावर स्टेटमेंट करताना त्यांनी देशातील आवाज उठवणाऱ्या तरुणाला, देशातील प्रश्न विचारणाऱ्या, व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला कॉक्रोच संबोधलं. हे कॉक्रोच आहेत तरुण, हे बेरोजगार आहेत, डिग्र्या घेतल्यात, घरी बसलेत आणि सरकारला प्रश्न विचारतात, सोशल मीडियावर बोलतात. आणि मग त्या कॉक्रोच शब्दाचा एवढा लोण उठलं त्या शब्दाचे आणि लोकांमध्ये वेगवेगळे मीम्स तयार झाले, त्यावर विनोद तयार झाले, व्हिडिओ तयार झाले. पण अभिजित दिपके नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला, एक पेज बनवलं इंस्टाग्रामचं की कॉक्रोच जनता पार्टी आम्ही स्थापन करतो. आम्ही जर बेरोजगार कॉक्रोच आहोत तर आम्ही कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करतो. आणि त्यांनी ती सोशल मीडियावर एक उपरोधिक पार्टी तयार केली, एक सरक्याचं होतं ते. आणि त्या पार्टीला सोशल मीडियावर 2 कोटी फॉलोवर, 20 मिलियन फॉलोवर त्यांना मिळाले. 2 कोटी फॉलोवर त्यांना मिळाले, म्हणजे ते लोकांनी जॉईन केलं ते पार्टी. आपल्याकडचे बरेच तरुण त्याला जॉईन असतील मे बी. आता त्याचा परिणाम काय झाला की सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला, त्याची दखल माध्यमानं घ्यावी लागली, चॅनल्सला बातम्या आल्या, अभिजित दिपकेंची मुलाखत, आणि मग ते सगळे प्रश्न पुढे आले. आणि मग त्यांनी प्रत्यक्ष कायदे कृती करायची म्हणून रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी जंतर मंतर हे निवडलं ठिकाण. आणि अमेरिकेवरनं दीपके परत आले आणि त्यांनी मग दिल्लीमध्ये ते आंदोलन केलं. हे आपण बघितलं, 2-3 तास चाललेलं ते आंदोलन होतं. आता तरुणांनी हा प्रयोग केला, तो चांगला की वाईट केला? तर चांगला केला. कोणत्याही व्यवस्थेमध्ये, कोणत्याही सत्तेमध्ये सदृढ लोकशाहीची व्याख्या अशी की जेव्हा एखादी पार्टी, एखादा पक्ष सत्ता चालतो तेव्हा त्याला प्रश्न विचारणारा, त्याच्यावर अंकुश ठेवणारा एक सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे, तर ती लोकशाही सदृढपणे चालते. दुर्दैवाने आपल्याकडे विरोधी पक्ष ही संकल्पना संपलेली आहे. राहुल गांधी यांचा कधी कधी एखाद्या विषयावर ते चांगल्या प्रकारे विरोध करत असतात, पण ग्रासरूटपर्यंत जो विरोधी पक्षाचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळत होता किंवा जो प्रभाव अपेक्षित होता तो प्रभाव नाही आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता आपला मुद्दा काय की आपला मुद्दा कॉक्रोच जनता पार्टी नाही, आपला मुद्दा जंतर मंतरवर झालेलं आंदोलन नाही. त्याचं कारण असं, तो आपला मुद्दा नाही असं नाही आहे, तोही जनतेशी संबंधित मुद्दा आहे. पण त्यांचा प्रमुख मागणी काय होती की नीटची परीक्षेचा पेपर लीक झाला. नीट जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम असते, जी राष्ट्रीय नॅशनल एक्झाम आहे, आणि त्या एक्झाममध्ये आपण मिळवलेल्या मार्काच्या आधारावर आपल्याला मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर्ससाठी, म्हणजे डॉक्टर्स, वेगवेगळे सर्जन्स, वेगवेगळे MBBSसाठी वगैरे ते ॲडमिशन सगळे मिळतात. BAMS BHMSसाठी ते ॲडमिशन मिळतात. त्यासाठी ती एंट्रन्स एक्झाम आहे. आता ही एंट्रन्स एक्झाम देणारे कोण आहेत? तर हे सगळे उच्चवर्गीय किंवा मध्यमवर्गीय, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मंडळी. MBBSला गरिबाचं पोरगं जात नाही, चुकून एखादं पोरगं जातं. मेरिटमध्ये नंबर येण्यासाठी त्या 700 मार्काच्या, काही 700 की 750 मार्काच्या परीक्षेमध्ये आपल्याला 600पेक्षा जास्त मार्क आणावे लागतात. आणि ते मार्क आणण्यासाठी
लाखो रुपयाचे क्लासेस लावावे लागतात, ते गरिबाला परवडणारे नाही. MBBSचा नंबर लागल्यावर पण कमीत कमी 1 ते 2 कोटी रुपये भरावे लागतात, हे सगळ्यांना माहिती आहे. ओपन सिक्रेट ज्याला म्हणतो आपण. मग कुठलेही कॉलेज असू दे, तिथे 1-2 कोटी रुपये डोनेशन द्यायचं आणि ॲडमिशन मिळवायचं. अशा पद्धतीने MBBSचं ॲडमिशन होतं. त्यामुळे अभिजित दिपकेंनी जो प्रश्नाला हात घातला, तो प्रश्न सधन कुटुंबाचा, श्रीमंत कुटुंबातल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातल्या मुलांसाठी तो प्रश्न होता आणि त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. कधीही दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, शहरामध्ये जेव्हा अशा प्रकारची आंदोलनं होतात, तेव्हा त्यांना माध्यमं मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देतात. म्हणजे अगदी शहरामध्ये एखाद्या गटाराला छिद्र पडलं आणि त्याचाही व्हिडिओ कोणी केला, छोटंसं छिद्र गटाराला पडलं आणि तो बाबा याच्यातून माणूस पडू शकतो, याच्यात माणसाचा पाय जाऊ शकतो, तर त्याची मोठ्या चॅनलला बातमी येते. मुंबईमध्ये गटाराला छिद्र पडलं, या सेलिब्रिटीने शेअर केला व्हिडिओ. मुंबईमध्ये 4-2 खड्डे पडले, या नेत्याने शेअर केला व्हिडिओ, या नेत्याने खड्ड्याबरोबर काढली सेल्फी आणि त्याची सगळ्याकडे बातमी होते. मग दखल घेतली जाते आणि ते खड्डे बुजवले जातात किंवा ते गटाराचं छत छिद्र गुंजवलं जातं. मला या निमित्तानं सांगायचं हेच आहे की अशा पद्धतीने जर आपण तुलना केली तर शहरामधल्या प्रश्नांपेक्षा ग्रामीण भागामध्ये असंख्य प्रश्न आजही प्रलंबित आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने उच्च शिक्षित नीटवाल्या मुलांसाठी प्रश्न उचलला, आवाज उठवला, त्याची सर्वत्र देशभर नाही तर जगभर चर्चा झाली. पण हा प्रश्न कोणाचा होता, तर सगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन नीट पर्यंत पोहोचणाऱ्यांचा. आमच्या जव्हार मोखाड्यामध्ये येऊन बघावं, त्या मुलांना नीट विचारा, त्यांना नीट विचारा की नीट म्हणजे काय. त्यांना नीट उत्तर देता येणार नाही. त्याचं कारण असं की इथे शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी संघर्ष सुरू आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आम्ही टिकू की नाही, 1ली, 2री, 3री मध्ये आमचं ऍडमिशन होईल की नाही, आमचा आईबाप जेव्हा स्थलांतरित होऊन जगायला जाईल तेव्हा आमची शाळा सुटेल, ही भ्रांत इथल्या आमच्या तरुणांना आहे. जव्हार मोखाड्यातच नाही तर आपण अगदी जवळ आलो मुंबईच्या, तर वाडा असेल, इकडे शहापूर असेल, मुरबाड असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये इथल्याही गरीब आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. आता जसा नीटचा प्रश्न त्यांनी मांडला, पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही एक बातमी वाचली की 57 की 60 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्याच्यावर थोडे मीम्स झाले, सोशल मीडिया आलं. मग पालघरच्या खासदारांनी स्वतः यात लक्ष घालून सीईओना भेटले, डॉक्टर हेमंत सवराजी, आणि त्यांनी तातडीने त्या शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे खासदारांनी दखल घेतल्यामुळे सीईओनी तातडीने तो त्यांचा निर्णय मागे घेतला आणि त्या शाळा सुरू राहिल्या. पण त्याच्या बिहाइंड द स्टोरी, त्याच्या मागे अजून एक स्टोरी. या 57 की 60 शाळांवर पैकी 57 शाळांपैकी 13 शाळांवर प्रत्येक शाळेमध्ये विशेष शिक्षक असतात आणि प्रत्येक शाळेमध्ये 3-3 विषय शिक्षक नेमण्याचं काम पालघरमध्ये करण्यात आलं होतं. जवळपास 39 ते 40 शिक्षक आहेत, त्यामध्ये 90% शिक्षक हे आदिवासी कष्टकरी आहेत आणि 2-3% आमचे भूमिपुत्र कुणबी आगरी असतील, 10-12%, म्हणजे 2-3 शिक्षक असतील ते. आता या शिक्षकांना जेव्हा शाळा बंद झाल्या त्यांना घरी बसवलं, आता शाळा सुरू झाल्यावर त्यांना परत कामावर घेतलं नाही. हे सगळे शिक्षक चांगलं शिक्षण घेऊन, म्हणजे त्यांच्या क्षमतेप्रमाणे शिक्षण घेऊन ते BA, B.Ed, M.Ed, नंतर BPEd काही शिक्षक झालेले आहेत, म्हणजे विषय तज्ज्ञ ते शिक्षक बनलेले आहेत. गणित, विज्ञान, नंतर इंग्लिश या विषयामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं आणि ते विषय शिक्षक म्हणून नेमले गेले. आता शाळा सुरू झाल्या हो, आदेश आला, पण या 40 शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आलं. तुमच्यासाठी आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे निधी नाही असं सांगून त्या 40 शिक्षकांना त्यांचं काम हिरावून घेतलं. या 40 शिक्षकांचा रोजगार गेला. पालघरमध्ये हा एक बेरोजगारचा मुद्दा नाही, तर असे असंख्य मुद्दे आहेत की ज्यामध्ये भूमिपुत्र तरुणांचे रोजगार हिसकावले जातात. यातला हा एक मुद्दा मी तुम्हाला आज सांगितला. ही सगळी तरुण पोरं आहेत, सगळी वेल एज्युकेटेड आहेत, कष्ट करून गरिबीतून त्यांनी शिक्षण घेतलं, त्यांनी त्यांच्या मेरिटवर, त्यांच्या क्षमतेवर B.Ed, D.Edला ॲडमिशन मिळवलं, हॉस्टेलमध्ये राहिले, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आणि काम करून त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आता त्यांची काय चूक आहे मला सांगा? त्यांची वेदना आजही प्रकाशात आली नाही. असाच प्रश्न पालघरमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे, ठाण्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे,
की जिथे काम आहे तिथे कामाची शाश्वती नाही. कल्याणमध्ये फायर ब्रिगेडमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल काम करणारी माझे मित्र आहेत, जे आपले तरुण आहेत, सगळे भूमिपुत्र तरुण. सॉरी, मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होते का. तर त्यांना त्या फायर ब्रिगेडच्या पोरांना कुठल्याही प्रकारे कामाची शाश्वती नाही. त्यांना कधीही कामावून कमी केलं जातं. मध्ये एका फायर ब्रिगेडमधल्या आमच्या भूमिपुत्र तरुणाला शॉक लागला कॉन्ट्रॅक्च्युअल. त्याला सध्या दवाखान्यातही नेलं नाही, त्याला उपचारही दिला नाही. नंतर तो स्वतःहून एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला. त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं बिल आधी भरायला तयार झाले आणि त्याचं बिल भरायला तयार होत नाही. त्याला कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही, त्याला कुठल्याही प्रकारच्या कामगार कायद्यातल्या सवलती नाही. अशी शेकडो तरुण, हजारो तरुण ठाणे, पालघर, नाशिक ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत. फायर ब्रिगेड असेल, ॲम्ब्युलन्स चालक असतील, NRHM मधले असतील, शिक्षण विभागातले असतील, वेगवेगळ्या कंपनीत काम करणारे तरुण असतील. ही सगळी भारताची भविष्य असलेली पिढी. दिल्लीचे अभिजित दिपके आणि त्यांचे सगळे टीम कॉक्रोच जनता पार्टीमध्ये जे आहेत ते देशाचं भविष्य नाहीये. तर आमच्या भागातील गरीब आदिवासी, कष्टकरी, आगरी, कुणबी, कोळी, कातकरी इथले जे भूमिपुत्र आहेत हे सुद्धा देशाचं भविष्य आहेत. हे आपलं मुख्य माध्यम मेन स्ट्रीम विसरलेलं आहे. आपले नेते विसरलेले आहेत. आपल्या सगळ्या मंत्र्यांनी, नेत्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय वेगवेगळ्या मंत्र्यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे या सगळ्या शहरातल्या आंदोलनाची तुम्ही दखल घेता. शहरामध्ये एखाद्या मुंगीचा अपघात झाला तरी त्याची बातमी होऊ शकते, पण इथे हत्ती मेला तरी कोणाला काही पर्वा नाही. अशी परिस्थिती आता आहे. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याची धुळदाण झालेली आहे. एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये RH मध्ये उपचार मिळत नाही. सगळे गव्हर्नमेंटचा पगार घेणारे डॉक्टर, मॅक्झिमम 80-90% डॉक्टर्स हे फक्त त्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसचा धंदा सांभाळतात आणि नावाला पगार घ्यायला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला असतात. भिवंडी शहरात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार मिळत नाही, CT स्कॅन होत नाही, सोनोग्राफी होत नाही. हे इथल्या समस्या आहेत, पण याच्यावर बातमी होत नाही. हे आमचं दुःख आहे. बातमी होणे म्हणजे बातमीचं कौतुक नाहीये, तर ती बातमी बनल्यावर त्याच्यावर दखल घेतली पाहिजे. मुंबई शहरात, ठाणे शहरात किंवा शहराच्या ठिकाणी ईदेला बकरा कापायला सोसायटी आणला तरी ब्रेकिंग न्यूज होते. तो बकरा कापायला विरोध केला तरी ब्रेकिंग न्यूज होते. जैन मुनी सोसायटी देणार म्हणून पांढरा पट्टा मारला ऑइल पेंटचा तरी ब्रेकिंग न्यूज होते. आणि इथे कुपोषणाने वर्षाला 600 आदिवासींची मुलं मरतात तरी ब्रेकिंग न्यूज होत नाही, न्यूज ही होत नाही साधी. माझ्या 100 वर्षाकाठी गरोदर माता डिलिव्हरी होताना मरतात. त्यांना योग्य वेळी ॲम्ब्युलन्स मिळाला नाही, उपचार मिळाला नाही म्हणून प्रवासात त्यांचा मृत्यू होतो, पण त्याची ब्रेकिंग न्यूज होत नाही, साधी न्यूज ही होत नाही. आमच्या आदिवासी भागामध्ये आजही पेशंट न्यायला रस्ता नसल्यामुळे झोळीमध्ये लोकांना त्या पेशंटला चादरीची झोळी बनवून न्यावं लागतं, त्याची बातमी होत नाही. शहापूर तालुका जो आमचा आहे तो मुंबईला पाणी पाजतो. पूर्ण मुंबई शहापूर तालुक्याचं पाणी पिते, पण त्या शहापूर तालुक्यामध्ये तिथल्या गरिबांना, तिथल्या भूमिपुत्रांना, तिथल्या स्थानिकांना प्यायला पाणी नाही. 2-2 किलोमीटरहून डोक्यावर हंडे आणून आमच्या भगिनींचे टक्कल पडले, केस गेले, त्याची बातमी होत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. शहरामधले तरुण सोशल मीडिया बाबतीत जागृत आहेत. त्यांच्यावर होणारे अन्याय किंवा तिथे घडणाऱ्या गोष्टींना ते प्रकाश झोतात आणण्यासाठी मागे सरत नाही, म्हणून त्यांची दखल घेतली जाते. आपल्याकडे काय, आपण निमूटपणे अन्याय सहन करतो, आपण निमूटपणे अत्याचार सहन करतो, आपण त्याच्यावर बोलत नाही, त्याच्यावर आवाज उठवत नाही. त्यामुळे आपल्या गोष्टीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे वरच्या लेवलला धोरणकर्ते जिथे बसतात, जे सरकार चालतात, त्यांच्यापर्यंत आपल्या वेदना पोचत नाही आणि आपले प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. स्वातंत्र्याची 8 दशकं उलटून गेली, म्हणजे आता उलटतील, 80 वर्ष झाले, पण आजही आपल्याकडे पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, आधार कार्डचा, रेशन कार्डचा, आरोग्याचा, रस्त्याचा, हे प्रश्न प्रलंबित आहेत. परवा सोनोग्राफी केली नाही म्हणून त्या बाईचं बाळ दगावलं,
तिला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, तिला उपचार मिळाला नाही, बाळ दगावल्यावर कोणी काही कारवाई केली नाही. बाळ का दगावलं, सोनोग्राफी का केली नाही, तर त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हता. स्वातंत्र्याच्या 8 दशकानंतर एका डॉक्युमेंटसाठी एका आदिवासी कष्टकरी महिलेला उपचार मिळत नाही. तिचं बाळ दगावतं, बाळ मरतं, बातमी होत नाही. आपले प्रश्न, गरिबांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य वर्गाचे प्रश्न दखलपात्र नाही या व्यवस्थेला. म्हणजे आपण जसं व्यवस्थेला दोष देतो, सरकारला दोष देतो, त्याबरोबर या व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारी जी व्यवस्था आहे त्यांनाही आपल्या वेदना कळत नाही. सरकारला कळत नाही हा तर पार्ट आहेच, पण त्यांनाही कळत नाही. आपल्याकडे MIDC आल्या, आपल्याकडे मोठमोठे प्रकल्प आले, भूमिपुत्रांना रोजगार किती हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जेथे कंपन्या, आमच्या जागेवर मोठमोठ्या कंपन्या झाल्या आणि आम्हाला गेटवर उभा राहायची मुभा नाही. मोठमोठे व्यापारी, मोठमोठे भांडवलदार शासनाच्या कोट्यावधीच्या योजना घेऊन, शासनाच्या कोट्यावधीचे लोन घेऊन, शासनाच्या कोट्यावधीच्या सबसिडी घेऊन कंपन्या उभारल्या, पण त्या कंपनीमुळे आमच्या स्थानिकांना काय मिळालं हा प्रश्न आहे. आमच्या जमिनी तर गेल्या, आम्ही भूमिहीन झालो, आम्हाला काही मिळालं नाही, आमच्या पोरांना रोजगारही मिळाला नाही. इथल्या CSR निधीचा फायदा कधी स्थानिकांना झाला? कोट्यावधीचा CSR म्हणजे काय? कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR. म्हणजे एखादी कंपनी जर आपल्या भागात असेल तर तिने सामाजिक जबाबदारी पाळण्यासाठी एक फंड जनरेट करायचा आणि त्या फंडातून गावात किंवा त्या भागात स्थानिकांसाठी सामाजिक कामं करायची. आता CSR खर्च होतो, कंपन्यांकडच्याच काही संस्था असतात, त्या म्हणजे फॅब्रिकेट केलेल्या असतात, तयार केल्या जातात आणि मग त्यावर काम दाखवलं जातं, 4-2 नेत्यांना पोचलं जातं आणि मग CSRचा खर्च दाखवला जातो. प्रत्यक्ष कृतीयुक्त CSR वापरला जात नाही, हे मी अगदी जबाबदारीने बोलतो. प्रश्न असा आहे की सत्ताधाऱ्यांना किंवा जे सरकार झालं त्यांना हे प्रश्न कोण विचारतोय? फक्त सोशल मीडियावर एखाद्या सत्ताधारी पक्षाला शिव्या देणं म्हणजेच आवाज उठवणं नाही. तर प्रत्येक निवडणुकीत जे आपल्याला आश्वासनं मिळतात त्याचा प्रश्न आपण त्या निवडून आलेल्या माणसाला विचारला पाहिजे. आपण विचारतो का? तो नेता आला की आपण हाजी करतो? नाही विचारत. त्यांनी किती रोजगार निर्माण केला, त्यांनी किती स्थानिकांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले, किती सरकारी पदं भरताना त्यांनी स्थानिकांचा विचार केला आणि युवकांच्या प्रश्नावर त्यांनी काय भूमिका घेतली हे त्या नेत्याला आपण विचारतो का? नाही विचारत. आपण या कॉक्रोच जेंजी करता करता इथे आपल्या नाका खालून TDC बँकेचं इलेक्शन बिनविरोध करायला लावलं. आपण हायकोर्टात गेलो, आपण लढतोय, बेकायदेशीरपणे निवडणूक घेऊन TDC मध्ये सगळ्या नेत्यांनी आपल्या पोरांचं राजकीय पुनर्वसन केलं. नावं चेक करा तुम्ही. सगळे बँकेवर नागा सरकार डल्ला टाकून बसणारे प्रस्थापित नेत्यांची पोरं, त्यांचे कुटुंबातले सदस्य या जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा संचालक झाले. अगदी 20, 22, 25 वर्षाची पोरं संचालक त्यांनी केली, फक्त त्या स्वतःच्या पोरांचं राजकीय प्रमोशन करण्यासाठी, त्यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी शेतकऱ्यांची बँक त्यांनी ताब्यात ठेवलेली आहे. 12 वर्ष होतील आता पालघर जिल्हा निर्माण होताना पालघरची स्वतंत्र बँक नाही, पण बातमी होत नाही. आमच्या तरुणांना त्रास होत नाही, आमचे तरुण पेटत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही, आमचे तरुण पेटत नाही. नितीन गडकरी साहेब जे मोठे आपले गडकरी रस्ते मंत्री आहेत, म्हणजे केंद्रीय मंत्री आहेत आपल्या रोडचे, ते सांगतात का 24 तासात आम्ही हा हायवे बनवला, 48 तासात आम्ही तो हायवे बनवला. अरे 48 आणि 24 तासात तुम्ही जर हायवे बनवता तर 12 वर्षात तुम्हाला हॉस्पिटल बनवता आलं नाही का? हा आमचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर आमचा तरुण पेटून उठत नाही. विक्रमगड तालुका निर्माण होऊन पालघर जिल्ह्यापेक्षा आधी निर्माण झाला. विक्रमगड तालुक्यात न्यायालय नाही, कोर्ट नाही, पण आमचा तरुण पेटून उठत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये कारागृह नाही. पालघर जिल्ह्यातले कैदी जनावरांसारखे खरे खोटे आरोपी ठाण्याला, आधारवाडीला कोंबले जातात. आमचा प्रश्न तरुण आवाज उठवत नाही. कौशल्य विकासाचे केंद्र काढले, किती तरुणांना कौशल्य मिळालं, किती तरुणांना रोजगार मिळाला? परवा मी बातमी बघितली की 95 लाख लाभार्थ्यांपैकी 90 लाख लाभार्थी खोटे दाखवले या कौशल्य विकास कार्यक्रमात आणि 10,000 कोटीचा खर्च दाखवला. सगळं खोटं चाललंय, पण आमचा तरुण पेटून उठत नाही. आमचं म्हणणं आहे की असंख्य प्रश्न आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, शहराच्या प्रश्नांवर त्यांना न्याय मिळतो, त्यांची दखल घेतली जाते, त्याच्यावर आवाज उठवला जातो.
पण ग्रामीण भागातले प्रश्न दुर्लक्षित राहतात. माझी तुम्हाला विनंती, फक्त पक्षांच्या नावाने सत्तेच्या नावाने विरोध करणं म्हणजे विरोध नाही. कोणा कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मागे अंधपणे न धावता स्वतः डोळसपणे विचार करा. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कशा प्रकारे आपलं शोषण केलं जातंय, कशा प्रकारे आपल्यावर अन्याय केला जातो, आपल्याला जाती धर्म पंथाच्या आणि राजकीय स्वार्थासाठी विभागलं जातंय आणि स्वतः हे यांच्या पोळ्या भासतात. हिंदू मुस्लिम पक्ष वेगवेगळे लढणारे नेते तुमच्या पोरांच्या निवडणुका बिनविरोध कशा झाल्या हो? तेव्हा तुम्हाला विरोधी पक्षांनी टार्गेट केलं नाही का? विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली कशी? जर महाविकास आघाडी आणि महायुती जर एकमेकाचे वैरी आहेत तर मग विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध कशी झाली? TDC बँकेच्या निवडणुका बिनविरोध कशा होतात? तुमच्या पोरांसाठी तुमच्या नेत्यांच्या फायद्यासाठी तुम्ही कधीही एकत्र बसता, खानावळी करता, आणि आमच्या तरुणांनी आमच्या पोरांनी एकमेकाशी पक्षासाठी जाती धर्मासाठी भांडण करून डोकी फोडून घ्यायची ही पद्धत आता तरुणांनी बदलली पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे. दिल्लीमध्ये जे कॉकरोच आंदोलन झालं त्याची सर्वत्र चर्चा आहे. 2 कोटी लोकांनी फॉलो केलं म्हणून ती चर्चा झाली. माझी विनंती आहे आपल्या तरुणांना की आपण रातोरात परिवर्तन करू शकत नाही. आमच्यापैकी कोणाला नेता माना असंही आम्ही सांगणार नाही, पण तुम्ही जागृत व्हा. ज्या पद्धतीने शहरातल्या प्रश्नांवर आवाज उठवले जातात, चर्चा केली जाते, त्याप्रमाणे माझ्या पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, आमचा भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, या भागातले प्रश्नही चर्चेला आले पाहिजेत. या भागातल्या वेदनाही माध्यमांनी विचारात घेतल्या पाहिजेत. या भागातल्या प्रश्नांवरही मुंबईमध्ये पडसाद उमटले पाहिजेत. इथल्या कुपोषणाच्या प्रश्नावर असेल, आरोग्याच्या प्रश्नावर असेल, पाण्याच्या प्रश्नावर असेल, चर्चा झाली पाहिजे. म्हणून आपण तरुणांनी जागृत झालं पाहिजे. या सगळ्या प्रोसेसमध्ये मला एक ठिकाणी कसारा, जे शहापूर तालुक्यामधल्या तरुणांनी काहीतरी रिकामी तरुण पार्टी अशी एक पार्टी स्थापन केली, म्हणजे अशा उपरोधात्मक पार्ट्या स्थापन करून आपण